मेंबर को रिजेक्ट करके फिर री इलेक्शन करिए। आप जब बात बोलते हैं तो उसके ऊपर खड़े क्यों नहीं उतरते? तो आप एक एमएलए, आपको एमएलए बोलने के लिए हमको शर्म आ रही है। आप झूठे एमएलए हैं। ಬುರ್ಕಾದವರು ತಗೊಂಡವ್ರು ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ಬಂದ್ರು ಅವರು ಹೈದರ್ ನದಾಫ್ ಅವರು ಮಿಸೆಸ್ ಮತ್ತೇನಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಲ್ತಾಫ್ ಬಿಟ್ಕೋರಿಗೆ ಅವ್ರು ತಗೊಂಡು ತಿರುಗಾಡಕತ್ತೀರಿ। ಈಗ ಹೆಂಗ್ ನಿಮ್ಗೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಜरूरत ಬಿತ್ತು ನಿಮ್ಗೆ? ಇವ್ರಿಗೆ ಇಬ್ರು ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊರಲ್ಲ ನೀವು ಮೇರೆ इलेक्शन ಬೇಡ ಅಂತಾರೆ ನಿಮಗೆ? वो मानता हूं ये सब गंदी राजनीति कर रहे हैं आप। आपको समझ आना चाहिए कि आप बीजापुर के सबके एमएलए सिर्फ मुसलमान हिंदू हिंदू मुसलमान, आपको सबका पिक्चर क्लियर हो चुका है। ये एमएलए सबके हैं और हमारे मुसलमानों के काम पीछे दरवाजे सी लोग करते हैं, मालूम पड़े आप लोगों को। इसीलिए मैं यत्नाड़ एमएलए साहब से रिक्वेस्ट करना चाहता हूँ, मुसलमान हिंदू मुसलमान लड़ाने का बंद करिए। अगर आपके पास दम है तो हमारे कारपोरेटर को छोड़कर आप सरकार आपका मेयर बताइए, तब आपको हम मानेंगे। ನೋಡಿದೀವಿ ನೀನ್ ನ್ಯೂಸ್ನಾಗ ಇವ್ ಬುರ್ಕಾದವ್ರಿಗೆ ತಗೊಂಡು ಗಾಡಿಯಾಗ ತಿರುಗಾಡಕತ್ತೀರಿ। 8-10 ಹಿಂದುತ್ವ ಹುಲಿ ಹಿಂದುತ್ವ ಲೀಡರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು, ಮತ್ ಈಗ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮಂದಿಗೆ ತಗೊಂಡ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀರಿ ನೀವು? जैसा कि आप सब जानते हैं कल महानगर पालिका का मेयर का इलेक्शन था। वो कुछ इसके प्रॉब्लम के वजह से इलेक्शन पोस्टपोन हो चुका है और मैं हमारे जो लोग सपोर्ट कर रहे हैं बीजेपी को, वो हमारे 2 मेंबर अल्ताफ फिडगी और हमारे हैदर नदाफ उनकी वाइफ, मैं उनसे रिक्वेस्ट करना चाहता हूं कि आप बीजेपी को सपोर्ट नहीं करें तो बेटर होगा। क्यों बोले तो एमएलए यत्नाड़ साहब ने खुद अपनी जबान से कहा है कि वो बुरके वाले और टोपी वालों को मेरे ऑफिस को नहीं आना बोल के यत्नाड़ साहब ने कहा था, आप सब जानते हैं। लेकिन यत्नाड़ साहब अब भी की बुरके वाले टोपे वाले की याद रही तुमना, तब याद नहीं, अब भी याद आ रहे। तो फिर इनको जिताने वाले भी दोनों कारपोरेटर को मुसलमान के वोटर से ही जीत के आए हैं दोनों कारपोरेटर। आप जब बात बोलते हैं तो उसके ऊपर खड़े क्यों नहीं उतरते? तो आप एक एमएलए, आपको एमएलए बोलने के लिए हमको शर्म आ रही है। आप झूठे एमएलए हैं। क्यों बोले तो जब बोलते हैं आप मुसलमान नहीं आना मेरे ऑफिस को, उसके बाद बुरके वाले नहीं आना करके वो बोले के बाद वो बात को आप कायम रहो ना। अगर आप कायम नहीं रहते तो कायम रह के भी हमारे मुसलमान भाइयों को तुम्हें ले जाकर मेयर का इलेक्शन करने जा रहे हैं। मैं ये सब बोलने से पहले मैं एक बात बोलना चाहता हूँ, ये सब राजनीति, गंदी राजनीति बंद करिए। आप सबके एमएलए हैं, सबको लेके वोट भाइये। सिर्फ मैं मुसलमान नहीं आता। अगर आपके पास हिम्मत है तो इनको दोनों को छोड़ के तुम बीजेपी का मेयर बताइए। उसके बाद मैं आपको होली जो बोलते हैं ना वो मानता हूँ, आप जो हुली हुली करके बोलते हैं वो मानता हूँ। ये सब गंदी राजनीति कर रहे हैं आप। आपको समझ आना चाहिए कि आप बीजापुर के सबके एमएलए सिर्फ मुसलमान हिंदू हिंदू मुसलमान, आपको सबका पिक्चर क्लियर हो चुका है। ये एमएलए सबके हैं और हमारे मुसलमानों के काम पीछे दरवाजे सी लोग करते हैं, मालूम पड़े आप लोगों को। इसीलिए मैं यत्नाड़ एमएलए साहब से रिक्वेस्ट करना चाहता हूँ, मुसलमान हिंदू मुसलमान लड़ाने का बंद करिए। अगर आपके पास दम है तो हमारे कारपोरेटर को छोड़कर आप सरकार आपका मेयर बताइए, तब आपको हम मानेंगे। ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ। 27ಕ್ಕೆ ಮೇಯರ್ ಉಪ ಮೇಯರ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಇತ್ತು। ಕೆಲವೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳಲ್ಲಿ ಗಲಾಟೆ ಆಗಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ಪೋಸ್ಟ್ಪೋನ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ, ಮುಂದೆ ಹೋಗಿದೆ। ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು 2 ಮಾತು ಹೇಳಬೇಕಂತ ನಾವು ಇವತ್ತು ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಮಾಡಕತ್ತೀವಿ। ನಾವು ನಮ್ಮ ಸದ್ದಾಮಿ ನಾಮದಾರ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಕೆಲವೊಂದು ಹಿಂದೆ ಶ್ರೀ ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕರು ಶ್ರೀ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವರು ಒಂದು ಸಭೆಯಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರು, ನಮಗೇನಪ್ಪಾ ಬಿಜಾಪುರ್ನಾಗ ಯಾರು ಬುರ್ಕಾದವರು ಗಡ್ಡಾದವರು ದಾಡಿಯವರು ನಮ್ಮ ಕಡೆ ಬರಬಾರ್ದು ಕೆಲ್ಸಕ್ಕೆ, ಅವ್ರಿಗೆ ಕೆಲಸನೂ ಮಾಡಬಾರ್ದಂತ ಎಲ್ಲ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು। ಅದ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ನಾವೊಂದು 2 ಮಾತು ಹೇಳ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ। ಶ್ರೀ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವರೇ, ನೀವು ಶಾಸಕರದಿರಿ, ನೀವು ದೊಡ್ಡ ಲೀಡರ್ ಆಗಿ ಬೆಳೆದಿರಿ, ಮತ್ತ ನೀವೆಲ್ಲ ಮೊದಲು ಏನು ಬುರ್ಕಾದವ್ರು ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ, ಈಗ ಈಗ ಯಾಕ ನಮ್ಮ ಬುರ್ಕಾದವ್ರಿಗೆ ಟೊಪ್ಪಿದವ್ರಿಗೆ ತಗೊಂಡು ಗಾಡಿಯಾಗ ತಿರುಗಾಡಕತ್ತೀರಿ? ನಿನ್ನೇನೋ ನೋಡಿದೀವಿ ನೀನ್ ನ್ಯೂಸ್ನಾಗ, ಈ ಬುರ್ಕಾದವ್ರಿಗೆ ತಗೊಂಡು ಗಾಡಿಯಾಗ ತಿರುಗಾಡಕತ್ತೀರಿ। 8-10 ದಿವಸಗಳೇ ಅವ್ರು ತಗೊಂಡು ಏನ ತಮ್ಮ ಗೆಸ್ಟ್ ಹೌಸ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡಿರಿ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಏನ ಸಕ್ರಿ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟವ್ರಿಗೆ ಜಪಾನ್ ಮಾಡಿದ್ ಗೊತ್ತಿಲ್ಲ,
ನಾವಂತೂ ನೋಡಿದ್ದೀವಿ. ನಿನ್ನೆ ಅವರು ಗುರ್ಕಾದವರು ತೊಗೊಂಡವ್ರು ನಿಮ್ಮ ಹಿಂದೆ ಬಂದ್ರು. ಅವರು ಹೈದರ್ ನದಾಫ್ ಅವರು ಮಿಸೆಸ್ ಮತ್ತೇನಿಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಲ್ತಾಫ್ ಬಿಟ್ಕೋರಿಗೆ ಅವ್ರು ತೊಗೊಂಡು ತಿರ್ಗಾಡಕತ್ತಿದೆ. ಈಗ ಹೆಂಗ್ ನಿಮ್ಗೆ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಜರುದ್ ಬಿತ್ತು ನಿಮ್ಗೆ? ಇವ್ರಿಗೆ ಇಬ್ರು ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊರಲ್ಲ ನೀವು. ಮೇರೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಬ್ಯಾಡ ಅಂತಾರ ನಿಮಗ? ಯಾರು ಬ್ಯಾಡ ಅಂತಾರಪ್ಪ? ಮಾಡ್ಕೋರಿ. ಮತ್ ನೀವು ಹಿಂದುತ್ವ ಹುಲಿ ಹಿಂದುತ್ವ ಲೀಡರ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು. ಮತ್ ಈಗ ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮಂದಿಗೆ ತೊಗೊಂಡ್ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀರಿ ನೀವು? ಬಿಡ್ರಲ್ಲ, ಇಬ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೋರಿ ನೀವು. ಯಾರು ಬ್ಯಾಡ ಅಂತಾರ ನಿಮ್ಗ? ಮತ್ತೆಲ್ಲ ಇದು ಈಗ ನಮ್ಮ ಮಂದಿರ ನಮ್ಮರಿಗೆ ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೆ ಎಲ್ಲ 20-35 ವಾರ್ಡ್ನಾಗ ಎಲ್ಲಾರ್ಗೆ ನಾವು ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ, ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತೀನಿ. ನೀವು ಎಲ್ಲಾರ್ಗಿ ಇಲೆಕ್ಷನ್ ನಿಂದ್ರುವಾಗ ಎಲ್ಲಾರ್ಗಿ ಕೈ ಜೋಡಿಸಿ ಮಠ ಮಂದಿರ ಮಸೂದಿಗೆ ಎಲ್ಲಾಗಿ ಕೇಳ್ತೀರಿ. ಎಲ್ಲಾರು ಹೋಗಿ ಓಟ್ ಕೇಳ್ತೀರಿ, ಅವ್ರಿಗೆ ನಮಗೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋತೀರಿ, ನಮಗೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ. ಏನ್ ಹೋಗಿ ನೀವು ಮನಿ ಅವರಿಗೆ ಮಠ ಮಂದಿರ ಮಸೂದಿಗೆ ಹೇಳೋ ಇನ್ನು ಯಾರಿಗೆ ಇಲೆಕ್ಷನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಯಾರಿಗೆ ಓಟ್ ಹಾಕ್ಬೇಕು, ಮೇಯರ್ ಇಲೆಕ್ಷನ್ ಅಂತ ಉಪ ಮೇಯರ್ಗೆ ಎಲ್ಲ ಕೇಳ್ತೀರಿ. ನೀವು ಒಬ್ರಿಗೆ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ. ನೀವು ಬರೀ ತಮ್ದು ಏನೈತ ಕೆಲಸ ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ, ಇವು ದಂಧಾ ಮಾಡೋದು ಕೆಲಸ ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ, ಉಳಿದಿದ್ದು ಎಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ನಾವೆಲ್ಲ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊತೀವಿ ನಿಮ್ಗೆ. ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಎಲ್ಲಾ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಎಲ್ಲಾ ಮಂದಿ ಓಟ್ ಹಾಕಿರ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ. ನೀವು ಜಾತಿವಾದಿ ಮಾಡಿ ಇದ್ರೊಳಗೆ ಇದು ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಆ ಕಡೆ ಯಾರು ರೊಕ್ಕ ಕೊಡ್ತಾರ ಆ ಕಡೆ ಹೋಗುದೇ. ಈಗ ನಮ್ಮ ಬಸನಗೌಡ ಪಾಟೀಲ್ ಯತ್ನಾಳ್ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವರಿಗೆ, ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ಎಲ್ಲ ಅಪ್ಪ ಮಗ ಎಲ್ಲ ಇವರು ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಇದೆಲ್ಲ ಇದು ಏನಂತಾರ ಅದಕ್ಕ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಜಿ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತ ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ. ಮತ್ ನೀವು ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಮಾಡಾಕ್ತಿರಲ್ಲ. ನೀವು ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಅದು ನಮ್ಮ ಬಿಜಾಪುರ ಜನತೆಗೆ, ಹಿಂದೂ ಜನತೆಗೆ, ಮುಸಲ್ಮಾನ್ ಜನತೆಗೆ ಎಲ್ಲಾರನ್ನ ಹಿಂದೂ ನಮ್ದು ಎಲ್ಲಾ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರು. ನಾವು ಸಣ್ಣ ಇದ್ದಾಗೆ ನಾವು ಹಿಂದೂ ಜನ ಒಳಗೆ ನಾವು ತಿರುಗಾಡಿವಿ. ನಾವು ಹಿಂದೂ ಓಣ್ಯಾಗೆ ಇದೀವಿ. ನಾವ್ ಎಲ್ಲಾ ಅಣ್ಣ ತಮ್ಮರಂಗೆ ಇದೀವಿ. ನಮ್ಗೆಲ್ಲಾ ಹಿಂದೂ ಮಂದಿಗೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೋದಂದ್ರ ನಾವು ಮೊದಲು ಹ್ಯಾಂಗಿದ್ದೀವಿ ಹಂಗೆ ರೂಮು. ಇಂತ ಎಲ್ಲಾ ರಾಜಕೀಯ ಮಂದಿ ತಮ್ಮ ಫೈದೆಗೋಸ್ಕರ ಏನ್ರ ಹೇಳ್ತಾರ ಅವ್ರು. ಏನ್ರಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ. ನಮಗ್ ಬೈದಿರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರ ಅವ್ರು ಬರ್ತಿಲ್ಲ ಆರಿಸಿ. ತಾವು ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡ್ಬೇಕು. ಏನ್ರಿ ನಮ್ಮ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮಂದಿ ಬೈತಾರ, ಅವರು ಆರಿಸಿ ಬರ್ತಾರ. ಅವ್ರು ಉಳ್ಕ ಏನೋ ಅವ್ರ ಕಡೆ ಏನೋ ಬಾಂಡಲಿ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಕಡೆ. ಏನ್ರಿ ಅಂತಾಗೆಲ್ಲಾ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಅವ್ರಿಗೆ, ವಿಜೇಂದ್ರ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಮಾಡ್ತಾರ. ತಾವು ಅದೇ ಮಾಡ್ತೀರ. ಮತ್ತೆ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ನೋಡ್ರಿ ನೀವೆಲ್ಲ, ನೀವು ನೋಡ್ರಿ ನ್ಯೂಸ್ನಾಗ ನೋಡ್ರಿ, ಬಿಜಾಪುರ ಎಲ್ಲಾ ನ್ಯೂಸ್ನಾಗ ನೋಡ್ರಿ ನೀವು. ಮುಸಲ್ಮಾನ್ ಮಂದಿಗೆ ತೊಗೊಂಡ್ ತಿರುಗಾಡತ್ತಾರ ಅವ್ರು ಇಬ್ರು ಮೆಂಬರ್ಗೆ. ಅವ್ರು ನಮ್ಮೂರಲ್ಲೇ ಮತ್ತ ಈಗ ನಮ್ಗೆ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲ ಅವ್ರು ತೊಗೊಂಡ್ ತಿರುಗಾಡತ್ತಿರಲ್ಲ. ನೀವು ಬಿಜಾಪುರ ಜನತೆನ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ. ಎಲ್ಲ ಅಡ್ಜಸ್ಟ್ಮೆಂಟ್ ರಾಜಕೀಯ ಗೌಡ್ರನ್ನ ಮಾಡಾಕತ್ತಾರ. ಎಲ್ಲಾರು ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ನೀವು ಕೂಡಿಸಿ ಎಲ್ಲ ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಎಲ್ಲಾರು ಏನಿಲ್ಲ ಒಂದಾಗಿ ಬಾಳ ಮತ್ ನಿಮ್ಗೆ ಎಲ್ಲಾ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಮೈನುದ್ದೀನ್ ಅಗಸ್ಬಾಳ ಇವರು ನಮ್ ಫ್ರೆಂಡ್ ಸದ್ದಾಮ್ ಇನಾಮ್ದಾರ್ ಸಲ ಒಯ್ದಲ್ರಿ. ಅವರು ಕಿರಣ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಒಯ್ದಿದ್ರು. ನಮ್ಮ ಮಂದಿಗೆ ಹಚ್ಚಿ ನಮ್ಮ ಮಂದಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಕಿಡ್ನಾಪ್ ಮಾಡಿಸಿ ವಯಾಗ ಹೋದ್ ಸಲ ಹಂಗೆ ಮಾಡಿದ್ರು ಅವ್ರು. ಈ ಸಲನು ಹಂಗೆ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್. हम क्या बोल रहे हैं सर, हम उसके बारे में नहीं आपके प्लेसमेंट कर रहे हैं. एक्चुअली बसनगोड़ा यतनाड बोले थे मुसलमान और बुरके वाले और टोपी वाले हमारे ऑफिस को नहीं आना बोल के. हम ना वो मेयर किसी को भी बनाओ, उससे कोई ऑब्जेक्शन नहीं है. ये जो बात बोले थे एमएलए, उसके बारे में हम ही प्रेस मीट कर रहे हैं. ये झूठ क्यों बोले आप? हमारे को मुसलमानों को तुम्हें टोपी वाले बुरके वाले नहीं आना बोले के बावजूद भी आप मुसलमानों को तुम्हारे बस में बैठाने को फिरते हैं. इसके लिए हम प्रेस मीट कर रहे हैं. अब वो विषय एमबी पाटिल साहब को भी मालूम है, बसनगोड़ा यत्नाड़ साहब को भी मालूम है अंदर महानगर पालिका में क्या हुआ बोल के. और हम नहीं थे. हमारा सवाल ये है एमएलए साहब झूठ क्यों बोलते हैं? ये झूठ बोलते हैं बोल के हमें उनको पब्लिक को दिखाना चाहते हैं. एक एमएलए बोले तो गांव का राजा बादशाह ने हमारा, उन्हें झूठ क्यों बोल रहा? मुसलमानों को नको, बुरके वाले को नको, टोपी वाले को नको बोल को अभी की बस में ले फिर रहा हूँ टोपी वाले को, बुरके वाले को. और मैं एक बात बोलना चाहता हूँ, हमारे अल्ताफ हिडगी पहले भी बीजेपी के कारपोरेटर थे. एमएलए साहब अपने को पसंद के लोगों को टिकट दिए, अल्ताफ हिडगी को टिकट नहीं दिया ना. अल्ताफ हिडगी अपने दम पर चुन गए. अब भी अल्ताफ हिडगी की याद कहीं कर इनको, तब की याद नहीं. अल्ताफ हिडगी को तब भी उन्होंने टिकट दे को जिताने का था. हमें ये बसनगोड़ा यत्नाड़ सही आदमी है कहते थे. उन्हें अल्ताफ हिडगी और जो हमारे हैदर नदाफ की बीवी हैं, उन्होंने अपने दम पे इलेक्शन चुन के आए हैं क्या? इसीलिए तुम्हें क्या कर रहे हैं, उनको मिस यूज कर को तुम्हें उसका फायदा उठा रहे. अगर आपका मेयर बनाना है तो बसनगोड़ा यत्नाड़ पाटिल साहब आपके 18 मेंबर हैं, कारपोरेटर हैं 18. उसके बाद आप एक एमएलए, एक एमएलसी आपके 20 है. अब एक आप किसी को भी लेके बनाओ तुम्हें,
लेकिन जो हमारे मुसलमानों को लेकर तुम्हें बना रही को, इसके वजह से हमें प्रेस मीट कर रहे हैं। ये आप गलत बात कर रहे हैं। अभी याद है नहीं हमें तुम्हारे को, इसीलिए जब तक हम ही हैं तब तक तुम्हें भी हैं कि बोले तो हमारा सपोर्ट रहा तो तुम्हें कुछ भी कर सकते हैं। बीजापुर में हमारा सपोर्ट अगर नहीं रहा, कौन सा भी एमएलए बीजापुर डिस्ट्रिक्ट के उसके हमारा मुसलमानों का सपोर्ट होना चाहिए, उन्हें रहा तो कामयाब होता है। इसीलिए मुसलमान हिंदू हमें भाया भाया के जैसा है। अभी सब जने इनो क्या है, देखो ये गंदी राजनीति नको करेंगे, इसके वजह से हम ये प्रेस मीट कर रहे हैं। ये बात कॉर्पोरेट को लागू होती है। कौन से कारपोरेटर पे? हाँ बोले तो हमें कारपोरेट जो शासक का बयान आता है मुसलमान दाढ़ी टोपी बुर्खादान के माता, तो फिर ये जा रहे हैं तो ಅವ್ರಿಗೂ ಹೇಳಾಕ್ತಿರ್ ನಾವು, ಅವ್ರಿಗೂ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೆ ಅವ್ರಿಗೂ ಹತ್ತದೇ ಮಾತಿರೋ ಅವ್ರಿಗೆ ಇಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಮೆಂಬರ್ಗಳೇನ ತಾನೇ ಅವ್ರು ಬಂದು ತನ್ನ ಮನ್ಯಾಗ ಕೂತ್ ಅರಸ್ ಬಂದಿಲ್ಲ ಅವ್ರು ಏನ್ರಿ, ಸಾಮಾನ್ಯ ಮನುಷ್ಯ ಒಬ್ಬ ಎಲ್ಲಾರು ಅವ್ರಿಗೆ ವೋಟ್ ಹಾಕಿ ನೋಡ್ರಿ, ಎಲ್ಲಾ ಮಂದಿ ವೋಟ್ ಹಾಕ್ಯಾರ ಅವ್ರಿಗೆ, ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಂ ಸಿಖ್ ಇಸಾಯಿ ಎಲ್ಲಾ ಹಾಕ್ಯಾರ ಅವ್ರಿಗೆ ವೋಟ್, ಇಲ್ಲ ಅನ್ನಂಗಿಲ್ಲ ನಾವು. ಬಟ್ ಏನ್ ನಾವ್ ಹೇಳಿದೇನಂದ್ರ ನಮ್ದು ಇಟ್ಟೆ ಕ್ವಶನ್ ನಗರ ಶಾಸಕರು ತಪ್ಪಿ ಬುರ್ಕಾದವರು ಬಡಬಾರ್ದಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಹೌದಿಲ್ಲ. ತಮ್ದೇ ಒಂದು ಗಾಡಿಯಾಗ ತಗೊಂಡ್ ತಿರುಗಾಡಾಕ್ತ ನಮ್ದು ಇಟ್ಟೆ ಕ್ವಶನ್ ಐತಿ. ನಾವ್ ಉಳ್ಕಿದ್ ನಾವ್ ಹೇಳಕತ್ತಿಲ್ಲ. ನಮ್ದು ಏನ್ ಕ್ವಶನ್ ಪಾ, ಒಂದ್ ಸಭಾದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾರೆ, ಒಂದ್ ಸ್ಟೇಜ್ ಮ್ಯಾಗ ಅವ್ರು ಹೇಳಿದಾರೆ ಏನಂತ, ಬುರ್ಕಾದವರು ಟೊಪ್ಪಿದವರು ಬರಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳಿದಾರೆ. ಬಟ್ ಈಗ ನಿಮ್ಗೆ ಅವ್ರಿಗೆ ನಮ್ ಯಾಕೆ ಬರ್ತ, ನಿಮ್ಗ ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ತೊಗೊಂಡ್ ತಿರುಗಾಡತ್ತೀವಿ ನಾವು? ಬುರ್ಕಾ ಹಾಕೊಂಡ್ ತಿರುಗಾಡತ್ತಾಳ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಅದಾರಲ್ಲ, ಅವ್ರು ಬುರ್ಕಾದವ್ರು ತೊಗೊಂಡ್ ತಿರುಗಾಡ್ತೀರ ಅಂತ ನಿಮ್ ಗಡಿಯಾಗ ಹತ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರು, ನೀವು ಆ ಗಡಿಯಾಗ ಇಳಿದಿರಿ, ಅವರು ಆ ಗಡಿಯಾಗ ಇಳಿದಾರ. ಇಬ್ರು ಮುಸಲ್ಮಾನ್ಗೆ ತೊಗೊಂಡ್ ತಿರುಗಾಡತ್ತೇವ್ ನಾವು. ಈಗ ಯಾಕೆ ಅವ್ರು ನೆನಪತ್ ನಿಮ್ಗ? ಅವ್ರು ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊರಲ್ಲ ಎಲೆಕ್ಷನ್, ನಿಮ್ ಬ್ಯಾಡ ಅಂದಿವ ನೀವು ಮಾಡ್ಕೋರಿ ಅವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟು. ನಮ್ದು ಇಟ್ಟೆ ಕ್ವಶನ್ ಐತಿ, ಮೇಯರ್ ಯಾರು ಆಗ್ತಾರೋ ಯಾರು ಬಿಡ್ತಾರೋ ಅವ್ರು ನಮಗಿಲ್ಲ. ನಮ್ದು ಒಂದೇ ಪ್ರೆಸ್ ಮೀಟ್ ಕಾರಣ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರ ನಗರ ಶಾಸಕರು ಎಮ್ಎಲ್ಎ ಅವರು ಅಸ್ಲಿ ಹಿಂದುತ್ವ ಇದ್ರ ಈ ತರ ಮಾಡಬಾರ್ದಿತ್ತು. ಅವ್ರು ಇವ್ರಿಗೆ ಬಿಟ್ಟು ಮಾಡ್ಕೊಲ್ಲ ಎಲೆಕ್ಷನ್. ಏನಿಲ್ಲ ನಾವು देखो फिर आगे क्या है, देखो हमें ये बोलना चाहते हैं कि मुसलमानों को हिंदुओं को तुम्हें झगड़ने का काम करो नको। हमें सब बीजापुर डिस्ट्रिक्ट में हिंदू मुसलमान भाया भाया हैं। तुम ये जो तुम्हारी पॉलिटिक्स के लिए तुम्हें करते देखो, ये गलत है। हमें लोगों को सिर्फ ये दिखाना चाहते हैं ये मुसलमानों के भी एमएलए हैं और हिंदू के भी एमएलए हैं। हमें भेदभाव नहीं करना चाहते। इनका सवाल का जवाब हमें दे रहे हैं। इन्होंने गलत बात बोले थे, मुसलमानों को नहीं आना, टोपिया वाले नहीं आना बोल के, इसीलिए हमें ये बात उठाई। उन्होंने क्या है, देखो ये सब चालाकी करो लोगों को बोलो। अब पूरे गांव को मालूम पड़ा कि बसनगौड़ा इतना मुसलमानों के साथ भी है करने का। आप सब देखते हैं, इससे पहले भी थोड़े लोग हमारे सपोर्ट करे, सो तुम्हें मालूम है सब न्यूज वाले को। ये भी तुम्हें सब देखे है, हम वो बोल रहे हैं। और मैं तुम मेयर किसी को भी बनाइए, यत्नाड़ एमएलए को सपोर्ट मत करिए। मैं आपसे हाथ जोड़ के रिक्वेस्ट करना चाहता हूँ। क्यों बोले तो आपको अकेले को कुछ प्रॉब्लम नहीं किया है, हम सबको गाली देता है। वो गाली देने का आप अगर सपोर्ट करे तो हमारे कुछ भी ये नहीं रहता। आप एमबी पाटिल साहब से रिक्वेस्ट करके फिर एमबी पाटिल साहब से मिल के बात करिए। अगर मैं एमबी पाटिल साहब से एक बात बोलना चाहता हूँ, अगर एमबी पाटिल साहब कल एक बात बोले, ये सरकार को भी पूरे 35 मेंबर रिजेक्ट कर डिस्क्वालीफाई करने आता बोल के, अगर ऐसा कुछ भी हुआ तो एमबी पाटिल साहब से रिक्वेस्ट करता हूँ आपकी ताकत दिखाकर इस बार आगे कोई भी मेंबर ऐसा नहीं करना। इस बार डिस्क्वालीफाई करके छोड़ना उनको। अगले बार एमबी पाटिल साहब की भी ताकत पूरे मेंबरों को मालूम पड़ती है, ये है क्या वो है करके। बाद में नाटकबाजी नहीं करते, सब गिरगोट रंग बदलने से बदलते हैं। उधर का इलेक्शन में थोड़े लोग बदले थे, वो भी हमें प्रेस मीट करके मैं भी बोला था, हमारे महीनों अगस्त बढ़ के हाथ गीत सब टूटा था वो मामले में। तो एमबी पाटिल साहब, अगर आप बीजापुर के बादशाह, पूरा बीजापुर मानता आपको। गुर्दे और पित्ते की पथरी के मरीजों के लिए खुशखबरी। R&S फार्मा पेश करते हैं बेहतरीन इलाज डॉक्टर सादिया और डॉक्टर नसरीन की निगरानी में। पत्थर दोबारा जल्दी ना होने का मुकम्मल इलाज, नो ऑपरेशन, नो साइड इफेक्ट, खानदानी सिलसिला है जारी। पत्थर घुलकर साफ और दवा पर कोई परहेजी की पाबंदी भी नहीं, होम डिलीवरी भी अवेलेबल है। मज़ीद तफसीलात के लिए रब्त करें R&S फार्मा, अपोजिट केनारा बैंक, बहादुरपुरा, हैदराबाद 9390610436 या 9703939436 पर कांटेक्ट करें। इरकान की दवा भी फ्री दी जा रही है।